मागील त्याला सौर पंप योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते त्या शेतकऱ्यांसाठी वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आलेला आहे। म्हणजे ज्यांनी अगोदर पेमेंट केलं त्या शेतकऱ्यांना आता कंपनी निवडता येणार आहे। मग आता त्यामध्ये कंपनी कशी निवडायची, आपल्याला चांगली कोणती कंपनी आहे आणि महत्त्वाचं मित्रांनो, या कंपन्यांना काही टार्गेट दिलेलं असतं। त्या कंपन्या आपण जर अगोदर ज्या काही चांगल्या कंपन्या असतात हे शेतकरी लवकरात लवकर निवडून घेतात। मागील त्याला सौर पंप योजनेमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आणि तीही महत्त्वाची अशी आहे की ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरल्याच्या नंतर त्यांना पेमेंटचं ऑप्शन आलं। आता काही शेतकऱ्यांनी स्टेटस चेक केलं आणि त्यांना पेमेंटचं ऑप्शन आलं आणि काही शेतकऱ्यांना त्यानंतर मेसेज आला की आपला हा पंप मंजूर झालेला आहे, तुमचा हा रजिस्ट्रेशन आयडी आहे आणि त्या रजिस्ट्रेशन आयडीवर आपण एवढं पेमेंट करावं। आता त्यामध्ये 3 HP असेल तर त्यांना 22 ते 23 हजाराच्या दरम्यान आलं होतं। ज्यांचा 5 HP असेल त्यांना 32 ते 33 हजार रुपयाच्या दरम्यान आलं होतं आणि ज्यांचा 7.5 HP चा होता त्यांना किती पेमेंट आलं होतं त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा। आता ज्यांनी पेमेंट केलं होतं त्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे। ते शेतकरी वाट बघत होते की आपल्याला वेंडर सिलेक्शन कधी येणार आणि त्याही महत्त्वाचं की बऱ्याच शेतकऱ्यांना आणखी प्रश्न पडले आहेत सामायिक क्षेत्राबाबत किंवा आपल्या विहिरीवर वीज आहे, मग या विजेचं जर कनेक्शन असेल तर मागील त्याला सौर पंप योजनेमध्ये पैसे भरावेत का, तर त्या संबंधीची आपण सर्व माहिती यापुढे बघणार आहोत। मित्रांनो, तत्पूर्वी आपल्याला एक महत्त्वाची विनंती आहे की आपलं चॅनल तुम्ही आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण याबद्दलची सविस्तर जी काही माहिती असेल ती आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो की मागेल त्याला सौर पंप योजनेमध्ये इतके भयानक अर्ज भरले होते की जालना जिल्हा नंबर 1 वर होता, बीड जिल्हा नंबर 2 वर होता, कारण गरजही तशीच होती। कारण नेमकं पाणी द्यायचा सीझन असतो आणि अशा वेळेस ही वीज टिकत नाही किंवा शेताला पाणी देणं गरजेचं असतं। म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला वाटू लागलं की आपल्या शेतामध्ये सोलर पंप असला पाहिजे, कारण शेजाऱ्याच्या कोणीतरी गावातल्या शेतकऱ्याकडे सौर पंप होता, तो सौर पंपाद्वारे दिवसा पाणी देत होता, त्याला विजेची गरज नव्हती, रात्री परेशान होण्याची गरज नव्हती, म्हणून त्या शेतकऱ्याचं मस्त चाललं होतं। मग बऱ्याच शेतकऱ्यांना दुसऱ्याही वाटत होतं आता याही शेतकऱ्यांनी या अगोदर अर्ज भरले असतील मात्र त्यांना पेमेंटचं ऑप्शन आलं नसेल किंवा काही शेतकऱ्यांनी अर्जच भरले नाही किंवा याचं काय खरं आहे, हे भरल्याच्या नंतर आपल्याला मिळेल का नाही, मग पैसेच आपले जातील का, अशा सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत होतं। म्हणून आता बऱ्याच शेतकऱ्यांना हे सौर पंप मिळाले। मग मागेल त्याला सौर पंप योजनेमध्ये भरपूर प्रमाणात अर्ज भरण्यात आले। आता भरपूर प्रमाणात भरल्याच्या नंतरही ज्यावेळेस स्टेटस चेक केलं त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांना पेमेंटचं ऑप्शन आलं आणि आणखीही बऱ्याच शेतकऱ्यांनी ते पेमेंट केलेलं नाही। मात्र आता कोणत्या शेतकऱ्यांना हा सौर पंप मिळणार आहे, तर ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केलं अशाच शेतकऱ्यांना हा सौर पंप मिळणार आहे। आता काय झालं होतं की मागच्या कुसुमच्या योजनेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना SMS आले होते की पेमेंट भरा आणि त्यांचे भरलेले पैसे हे वाया गेले होते। म्हणजे त्यांनी ती वेबसाईट ही अधिकृत नव्हती, त्यामध्ये काहीतरी चुकीचा प्रोग्राम होता आणि त्या शेतकऱ्यांचे बऱ्याच त्यावेळेस पैसे वायाला गेले होते। म्हणून शेतकऱ्यांना भीती सुद्धा वाटत होती की हे पेमेंट करावं का नाही। मात्र शेतकरी मित्रांनो, आपण त्यावरही व्हिडिओ या अगोदर बनवला होता की काही शेतकऱ्यांना अर्ज भरला आणि लगेच पेमेंटचं ऑप्शन येऊ लागलं, त्यामुळे शेतकऱ्यांचे सुद्धा पैसे वायाला जाऊ नये म्हणून आपण अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्याकडून माहिती घेऊन आपण त्यावर पुन्हा व्हिडिओ बनवला होता की अधिकृत वेबसाईटवरून पैसे भरायला कोणतीही अडचण नाही, आपण फक्त अधिकृत वेबसाईटवर जायचं, आपला तो MK ID टाकायचा आणि तो टाकल्याच्या नंतर जर आपल्याला पेमेंटचा ऑप्शन आलेला असेल तर आपल्याला पेमेंट करायला कोणतीही अडचण नाही। ज्या शेतकऱ्यांनी अगोदर पेमेंट केले त्यांना आता वेंडर सिलेक्शनसाठी पुढची प्रक्रिया करता येणार आहे, म्हणजे ती कंपनी निवडता येणार आहे। त्यांना ज्या कंपनीचा सौर पंप घ्यायचा आहे ती कंपनी आता त्या शेतकऱ्यांना निवडता येणार आहे। आता ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहेत त्या शेतकऱ्यांनी आपलं स्टेटस चेक करून घ्यावं आणि स्टेटस चेक केल्याच्या नंतर
जर आपल्याला वेंडर सिलेक्शन आलेलं असेल, आता ते सर्वच शेतकऱ्यांना आलंय असं सुद्धा नाही, काही शेतकऱ्यांना आलेलं आहे ज्यांनी अगोदर पैसे भरले, तर त्या शेतकऱ्यांनी आता आपलं वेंडर सिलेक्शन, आपल्याला जो काही चांगला पंप वाटतो, आपल्या शेजारी पाजारी ज्या शेतकऱ्यांकडे पंप आहे त्या पंपाला कोणतीही अडचण येत नाही, चांगलं पाणी येतंय, चांगला पाईपलाईनवर पाणी मारतो, असा सौर पंप आपण शेतकऱ्यांशी चर्चा करून चांगल्या कंपनीचा निवडावा. आता ते वेंडर सिलेक्शन सुरू झालेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी आणखीही पेमेंट केलेलं नसेल तर त्या शेतकऱ्यांनी सुद्धा आपलं पेमेंट करून घ्यायचंय आणि ज्या शेतकऱ्यांना SMS आलेला नसेल पेमेंटचा त्या शेतकऱ्यांनी आपलं स्टेटस चेक करायचं. त्यामध्ये आपल्याला त्या वेबसाईटवर सरळ सरळ 3 ऑप्शन असतात, ऍप्लिकेशन स्टेटस, पेमेंट्स आणि वेंडर सिलेक्शन. तर आता ज्यांना पेमेंट केलेलं आहे ज्या शेतकऱ्यांनी त्यांना वेंडर सिलेक्शन चालू झालेलं आहे. ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केले नसेल त्यांनी स्टेटस चेक करून पेमेंट करायचं आहे. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आणखीही अर्ज भरलेला नाही त्या शेतकऱ्यांनी आपला अर्ज भरून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये काही सामायिक क्षेत्राच्या ज्या अडचणी आहेत, तर समजा एखाद्या क्षेत्रामध्ये 4 जणांचं सामायिक क्षेत्र असेल आणि त्यामध्ये एका जणाला सौर पंप घ्यायचा असेल तर बाकीच्या 3 जणांची 200च्या बॉन्डवर आपण शपथपत्र घ्यायचे की आमची यांना सौर पंप घेण्यास कोणतीही हरकत नाही, आमची संमती आहे आणि ते अपलोड करणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एक दुसरी गोष्ट आहे कास्टसाठी, तर ज्यांना कास्टमध्ये अर्ज भरायचा आहे त्यांना फक्त 5% रक्कम भरावी लागणार आहे. त्या शेतकऱ्यांनी आपलं जात प्रमाणपत्र तिथं अपलोड करणं बंधनकारक आहे. आता महत्वाची जी आनंदाची गोष्ट आहे की बरेच शेतकरी वाट बघत होते की आपल्याला वेंडर सिलेक्शन कधी येणार, तर आता वेंडर सिलेक्शन आलेलं आहे. आपण लवकरात लवकर वेंडर सिलेक्शन करून घ्या. वेंडर सिलेक्शन झाल्याच्या नंतर आपलं महावितरणकडून सेल्फ सर्वे होऊन जाईल, म्हणजे सेल्फ सर्वे केल्या जाईल आणि त्यानंतर आपल्याला सौर पंप मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपलं वेंडर सिलेक्शन करून घ्यायचं. ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केलं त्यांना लवकरात लवकर वेंडर सिलेक्शन आलं. आता जे शेतकरी वेंडर सिलेक्शन करतील म्हणजे कंपनी सौर पंपाची निवडतील त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर सौर पंप मिळणार आहे. अशी ही माहिती होती, महत्वाची माहिती होती. आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि आणखी आपल्याला जर याबद्दल काही अडचणी वाटत असतील तर नक्कीच कमेंट करा. आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल पुन्हा आणखी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न आपल्याकडून केला जाईल. अशी ही माहिती होती. आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर अगोदर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरही शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करायला विसरू नका. भेटूया अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.